जग्या, थँक्यू सो मच. आज तुझ्यामुळे वाचले मी. तू ऐनवेळी येऊन नंदिनीचं लक्ष दुसरीकडे वळवलं नसतंस ना, आणि आम्हा दोघींना एकत्र पाहिलं असतं तिने, तर माहित नाही तिने काय केलं असतं. तुझे आभार मानावेत तितके कमी. तू तुझं काम प्लीज असंच सुरू ठेव. तुम्ही अजिबात काळजी करू नका. माझं पूर्ण लक्ष आहे नंदिनी ताईकडे. बरं जग्या, मी फोन ठेवते आता. हा, आई. अरे काय रे अप्पू, काय झालं? आधी बस बस. सावकाश सावकाश. अप्पू काय झालं हिला? तन्मय काय रे, काय झालं हिला? अगं मी ऑफिसला चाललो होतो तेव्हा ही अर्पिता मला एकटी बस स्टॉपवर दिसली. मी तिच्याकडे गेलो तर बघितलं तर ही उलट्या करत होती. म्हणून तसंच डॉक्टरकडे घेऊन गेलो. डॉक्टरने चेकअप केलं आणि सांगितलं की फूड पॉइझनिंग झालं. एक इंजेक्शन दिले आता. आणि हो, हे पॅकेट ते चिठ्ठीमध्ये लिहिले कसं द्यायचं. आणि हो, डॉक्टरांनी अजून एक सांगितलंय की रात्री हिला औषध दिल्यानंतर हिला जर परत उलटी झाली तर पॅनिक होऊन परत औषध देऊ नका, सकाळीच द्या. हो अप्पू, ये उठ बघ. ये चल रूम मध्ये जाऊया. उठ. सावकाश सावकाश. काही लागलं तर हाक मार. हो हो. अप्पू, कसं वाटतंय आता? अप्पू मला सांग, बाहेर काय खाल्लं होतंस तू? ताई, आमच्या ग्रुपने आज ठरवलं की आपण कॅन्टीन मध्ये नको खाऊया, म्हणून आम्ही बाहेरच्या गाडीवर खाल्लो. आणि त्रास फक्त मलाच झाला गो. आता कळलं ना तुला? सतत तुझ्या मागे का लागले असते मी की घरचा नाश्ता घेऊन जा. सॉरी ताई. यापुढे ऐकशील ना माझं? काय ग अर्पिता, बरं वाटतंय का आता? हो. अगं मी अर्पितासाठी पेज केली आहे. आई हो, तुम्ही कशाला दगदग केली? मी करणारच होते आता. अगं त्यात काय एवढं, तू बसलीस ना हिच्याजवळ. मी केलीये पेज, फक्त बघायला आले की ही जागी आहे का.
तू बस हिच्याजवळ. हा अरे वा, ही तर पेज दिसते, लाडक्या अप्पूसाठी बनवलेली. गुड, मी अगदी करेक्ट वेळेवर पोचली म्हणजे. काय ग, तू इथं काय करतेस? काय हवंय तुला? काही नाही, मला ना भूक लागली खूप. मी बघत होते काही खायला आहे का. ही आरोही आजकाल माझ्याकडे लक्षच देत नाही बघा ना. हो का, मी बघते. अर्पिताला हे खायला नेऊन देते, मग तुला काय हवं ते बघते. हा, यात काय आहे? पेज आहे ही, अर्पितासाठी केली आहे, तिला बरं नाही ना म्हणून. मी ही खाल्ली तर चालेल का? तुम्ही अप्पूसाठी दुसरं काहीतरी करा, खूप भूक लागली आहे. का? नाही म्हणजे अगं तिला बरं नाहीये, मग ती फक्त पेजच खाणार ना. तिच्यासाठी मी तिला नेऊन देते आणि तुला हवी तर परत करते, पटकन होईल. चालेल ना? चालेल, मी तुम्हाला छोटीशी मदत करते. मी देऊन येऊ शकते, मी गुडगाल आहे ना. तू हो दे की, पण नीट नेशील ना, म्हणजे सांडू नको. हा, जाऊ. थोडंसं खाऊन घे म्हणजे बरं वाटेल. हे अप्पूसाठी पेज आहे, तिला दे ना. नंदिनी, तू का घेऊन आलीस? मी आणलं असतं. मी मदत करते ना. आज ना मी वत्सला काकूंची खूप मदत केली किचन मध्ये. आणि तुला माहिती आरोही, आता आजपासून रोज किचन मधल्या सगळ्या कामांमध्ये मी त्यांची मदत करणार आहे. म्हणून मी हे घेऊन आले अप्पूसाठी. घे ना, दे तिला. घे, दे. अप्पू, बाळा उठून बस. ये, सावकाश. बेटा, सावकाश. ऐक ना, मी तुला एक छान गोष्ट सांगू का?
गोष्ट ऐकलीस ना की तू लगेच बरी होशील. सांगू एकदा ना आरोही, आता तू सुद्धा जेवून घे बरं, बराच उशीर झालाय. हा नंदिनी, बाळा तू पण आरोही सोबत इथे जेवणार ना? आरोही, कसला विचार करतेस? जेवायला बस. आई मी अप्पूला पटकन औषधं देऊन येते आणि मग बसते जेवायला. आरोही अगं मी देते अर्पिताला औषधं. माझं झालंय जेवण, तू जेवून घे. तू घे जेवायला. आरोही, पण तू पुन्हा तन्वीला अप्पूला औषधं द्यायला का पाठवलंस? औषधं तर तू दिलीस ना? अगं विसरलीस? मगाशीच तर तिला डोस दिलास. हे तन्मय, ही बघ ही विसरली. तिने आता जस्ट अप्पूला औषधं दिली होती आणि विसरली. तन्मय, ही खोटं बोलते. हिच्याकडे लक्ष देऊ नकोस. मी अजिबात अप्पूला औषधं वगैरे दिली नाहीये. खरंच दिलीयत. अगं यातल्या एक एक गोळ्या नाहीयेत. तिने ऑलरेडी एक डोस घेतलाय का? आरोही, नीट आठव, तू खरंच अर्पिताला गोळ्या दिल्या नाहीयेस? तन्मय, अरे मला चांगलंच आठवत आहे, मी नाही दिल्या तिला गोळ्या. म्हणजे हा नंदिनीचा नवीन डाव आहे. तर हिनेच त्या गोळ्या कुठेतरी टाकून दिल्या असणार आणि आता सगळ्यांसमोर मला खोटं ठरवते. नाही, पण आता हिला सगळ्यांदेखत ओरडून काहीच फायदा नाहीये. ही पुन्हा नाटक करणार. आणि असंही अप्पूला औषध देणं यावेळी जास्त महत्वाचं आहे. नंदिनी, मोठ्या माणसांच्या गोष्टीत लहान मुलांनी लक्ष द्यायचं नसतं. मी सांगितलं ना तुला एकदा, औषध नाही दिलंय मी अप्पूला तर नाही दिलं. असं का करते आरोही? त्या पाकिटात गोळ्या नाहीयेत तरी पण म्हणते मी औषध दिलं नाही म्हणून. मग मी तेच तर सांगतेय ना की आरोहीने गोळ्या दिल्या आहेत. मला माहितीये आता जर अप्पूला ओव्हरडोस झाला आणि तिला काही खरंच झालं तर? नंदिनी, तू नको एवढी काळजी करूस. मी बघते काय करायचं ते. ये जेवायला ये बरं. चालेल. पण आरोहीने खरंच अप्पूला डोस दिलाय. ताई, ताई, ताई,
मला खूप कसं तरी होत ताई. अप्पू अप्पू काय झालं बाळा? पाणी हवंय का? नाही मला खूप कसं तरी होत. अप्पू बाळा काय होतंय अगं? पाणी देऊ मी तुला थोडस? हा नाही पोटात आग होते का ताई? अप्पू तू नको काळजी करूस, मी बघते काय करायचं ते. हा शांत हो. अप्पू एक सेकंड थांब. तन्मय, आई, ताई अप्पू काय झालं बाळा? हे बघ काही नाही होणार, शांत हो तू. मी आहे ना, काही नाही होणार. हा मी आलेच. हो बाळा हो, एका मिनिटात आले मी. तन्मय, तन्मय बघ ना हिला काय होत आहे कळतच. ओ बाळा हो शांत हो. अरे अचानक कसं तरी होतंय म्हणायला लागले आणि बघ ना आता डोळे फिरवलेत तिने. तन्मय तू आधी डॉक्टरांना फोन कर. शांत हो. काय होतंय? डॉक्टर मी तन्मय पारखे बोलतो. अहो अर्पिताची तब्येत खूप बिघडली आहे. अप्पू मला खूप कसं तरी होत. हे बघ तन्मय करतोय ना डॉक्टरांना फोन. होशील बाळा बरी. काही नाही आग होते का पोटात खूप? काहीतरी कर ना. कसं तरी होत ग. डॉक्टर आलेत ना आता बाळा. मी दिलेल्या गोळ्यांपैकी 8 तासाच्या आत 2दा डोस दिला होतात का तुम्ही? कारण मी स्पेसिफिकली तसं सांगितलेलं होतं की कुठच्याही परिस्थितीमध्ये 8 तासाची गॅप ठेवूनच हा डोस द्यायला पाहिजे. मी या गोळ्या एकदाच दिल्या होत्या तिला. ते सुद्धा तिने पेज खाल्ल्यानंतर एक 10 मिनिटांनी वगैरे. शक्यच नाही. तिच्या पोटात डबल डोस गेलाय आणि त्यामुळे तिला भयानक ऍसिडिटी झालेली आहे. त्याशिवाय दुसरं काही कारण मला दिसत नाही. मी तिला इंजेक्शन देतोय आता. उद्याच्या दिवसामध्ये आईस्क्रीम, नारळ पाणी, फ्रूट ज्यूस असे थंड पदार्थ द्या की तिच्या पोटाला थंडावा वाटेल आणि तिला लवकर बरं वाटेल. पण तू पुन्हा तन्वीला अप्पूला औषधं द्यायला का पाठवलंस? औषधं तर तू दिलीस ना? अगं विसरलीस? नंदिनी उठ. ए यार आरोही काय झालंय? उठ म्हणतेय ना. झाली का सकाळ? गुड मॉर्निंग. आम्ही सगळ्यांची झोप उडवून शांत झोप लागूच कशी शकते का तुला? का? काय काय झालंय? तू काय केलंस ते तुला कळतच नाहीये ना. पण गेले कित्येक दिवस तू काय उपद्व्याप करतेस ना ते माझ्या बरोबर लक्षात आलेत नंदिनी. हो, होळीच्या दिवशी सुद्धा तूच तन्वीला चटका देण्याचा प्रयत्न केला. अप्पूला सुद्धा तूच औषधं दिलीस. नंदिनी अगं अप्पूच्या बाबतीत काही कमी जास्त झालं असतं तर काय झालं असतं? मी तुला सांगून ठेवते हा नंदिनी, यापुढे जर माझ्या घरच्यांच्या नादी लागलीस ना तर माझ्यातला सगळा चांगुलपणा मी विसरून जाईन. राया काकांना दिलेला शब्द सुद्धा विसरून जाईन. आणि काय? माझा खून करशील? मला घराबाहेर हाकलून देशील? पण आरोही तू जर असं केलंस ना सगळ्यात मूर्ख तूच ठरशील.
आणि सगळ्यात मोठी विलन सुद्धा. हे बघ नंदिनी, मला तुझ्या नादी लागायचं नाही. फक्त मी जे सांगते ना तर नीट लक्षात ठेव. यापुढे माझ्या घरच्यांच्या केसालाही धक्का लागता कामा नये, कळलं? याचा विचार तू आधी करायला हवा होता सारू. तुला तुझ्या घरचे खूप प्रिय आहेत ना, मग त्याची किंमत तुला मोजावी लागेल. हे बघ, इट्स सिम्पल. मला जे हवंय ते मिळवण्यात माझी मदत कर. एकदा का तन्मय माझा झाला की मी तुला, तुझ्या घरच्यांना, हे सगळं सोडून कायमची निघून जाईन तुमच्या आयुष्यात. तुला एकटीला या घरातून निघून जाण्याची वेळ आली आहे. हा सगळा आगाऊपणा तूच केलायस हे मी आत्ताच्या आत्ता बाहेर सगळ्यांना जाऊन सांगणार आहे. खुशाल सांग. आरोही, तू कितीही ओरडून सांगितलंस ना तरी कोणीही तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही. कारण अर्पिताला गोळ्या मी दिल्या याचा कुठलाही पुरावा तुझ्याकडे नाही. आणि तू आकाश पाताळ जरी एक केलंस ना तरी तू हे कधीही सिद्ध करू शकणार नाहीस. Got that?